नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, तुम्ही ऐकताय प्राध्यापक बा बोधे यांची तुणतुण ही कादंबरी. आज भाग 4. दिवस उलटत होतं. नवी नवी संकट दारात हजर होत होती. बाजीराव वैतागून गेला होता. कुणाला तोंड द्यावं कळतच नव्हतं. बाप सापावानी घरात अड्डाच देऊन राहिला होता. सावत्र तर नागिनीगर डसायला टपून बसली होती. येता जाता टोचत होती. चंपाचं तर पार तिने घोट करत आणलं होतं. तमासगिरने बाप जन्मात का स्वयंपाक केलता का ग? का हो, काय चुकलं? अगं तुझ्या कोणी ग मीन ठिकरीची फोडणी दिली ती? लगीन लावून आली, गावाला कौतुक दावाय. आता लग्नाचा काय संबंध ह्याच्यात? चुकलं असेल तर सरळ सांगा. आता सरळ नाही सांगायची, कान धरून सांगन. सारखं असं बोलाय. मी काय घोडं मारले का तुमचं? अगं सोन्यासारखा पोरगा मारलास की माझा. आणखीन काय मारायचं बाकी ठेवलंय? जा त्यासनी माडीव चहा देऊन ये. म्याना जायची का? चावत्यात का खात्यात? वाईट नजरनं बघतात ते. तर एवढी रोपाची लागून गेली. जा घेऊन. ती चहा घेऊन गेली. बाजीचा बा निवांत मिसरी लावत बसलेला. दुपारी 4चा टाईम. गडी आपल्याच नादात. चहा घ्या. अरे वा वा, आज तुम्ही आला का? या या या. वा वा, पोरानं बाकी रत्न शोधून काढलं बरं का. चहा घेताय ना वर? खाली ठेवू नका, खाली ठेवू नका. हातातच घेऊन उभ्या राहा. आम्हाला बी रूप एकदा बघू दे की डोळं भरून. वा 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 वा. ती चिडली. कब्बशी खाली ठेवून सरळ खाली आली. धुमसतच आला सासरा पाठीमागं. तसा तो खाली आला तर त्याला लाकडानं हाणायचा ह्याच विचारात ती होती. रात्री तिने बाजीरावजवळ विषय काढला. कुठं गेलता हो सकाळधरनं? काय ऊसाचं बिल आणायला गेलतो. मिळालं का? वय लय नाही, 2000चा हप्ता मिळाला. ऊस तुमच्या नावचं आहे? सगळा नाही, 4 एकर माझ्या नाव आहे, 2 एकर बाबासाहेबाच्या. त्यांचं नाव काय? काय नाव अशी देणं घेणं. समजा गाव तेच नाही, बाबासाहेबच म्हणते. लय गुणाचा दिसतोय बाबा. का? दुपारी चहा घेऊन गेली. हापपलेवानी बघत होतं. माझ्या रूपाचं कौतुक करून मला तिथं बसाय सांगत होतं. मग तिथंच नाही का हाणायच्या तोटक्या चपलनं? माणसं येतोय राक्षस निसती. तुम्ही असं रोज नवं गाव फिरणार? माझी ही तर म्हाळून घे. त्यासनी सवय होस्तवर अशी वाद घालायची. एक बोलू का? शब्दाला शब्द द्यायचा, आरला कार करायचं. बघू कशी वटणी येत नाही ती. मुंडकट याचली हो, किती दिवस फोस कर त्याला. बोलणं सोपं आहे तुम्हाला, इथं राहून बघा. निदान तमाशातल्या फाडागत तर नाही ना इथं. नाही त्या बरंच म्हणायचं. ते सर्जनं एकदा तर बांधून हाणली होती मला. बघू येऊ दे ग, साऱ्यांचा भाग काढू आपण. ये जवळ. चला, एवढ्यात आई नाही व्हायचं मला. मला तरी कुठं बाप व्हायचे. पण माझ्या तर मारू देशील का नाही? झळाळत्या प्रकाशात तिच्या गोऱ्यापान देहाला तो सामोरा गेला. तिला चेतवू लागला. आपल्यासाठी, पण केवळ आपल्यासाठी साऱ्यांचा विरोध पत्करणारा हा माणूस चंपाला आता डोंगरा एवढा मोठा वाटत होता. आतापर्यंत घरातलेच बोलायचे, पण मग बाहेरच्यासनी जोर चढला. आसपासच्या आयाबाया जेवत्या ताटावर मांडीला मुंगळा डासावा तसं चाटा येईल तसं बोलायच्या. म्हाताऱ्या कोताऱ्या उगाचं शहाणपण शिकवायच्या. पोरी बाजी आहे का ग घरात? नाही, बाजारला गेलेत का? काही नाही, 10 रुपये पाहिजे होतं उसनं. मग मामा आहेत की वरती, त्याला कापून काय वाटा घालते काय? आपल्या करंगळी मुतायच्या नाही की हो. पैसा काय देतोय? तुझ्याजवळ आहे ती का ग? नाही हो, पैशाचा यावर मी नाही बघत. काय मिळवलंच ग चांगल्या पोराला नाद्याला लावून? नादी म्या नाही लावलं, त्यांनी मला लावलंय. खात्या पित्या घरातलं चांगलं पोर तमासगिरणीच्या पायात बाद झाले की माणसानं वय बघून बोलावं. जावा, उगा शोभा घालून घेऊ नका.
लय मोरच्या पायरीची आहेस की ग. आणि ती तुझ्या नवऱ्याची सावतर आहे ती कुठे आहे? मला काय इथं राखणीला बशिवलं आहे का? पळाली म्हातारी. बोळकं झालेल्या तोंडातनं काहीतरी बडबडत बुटू शिव्या घालत निघून गेली. एक शहाणी तर जेवायच्या वक्तालाच आली, तिथं खांबाला टेकून बसली. उगीच चाटाळ टाका टाका डोळं नाचवत हसायची. भाजीच्या दंडाला ढोसत म्हणली, काय भाजीराव मस्तानी आचूक निवडली हा. बरं आता केव्हा जात आहे तमाशात? म्हणजे नवं तमासगिरीन घरात आणली, आता तुम्ही चबुगाबाळावरून तमाशात जावा, टुंग टुंग तुंतुन वाजवाया. बाजीनं तोंड पाडून चंपाकडं बघितलं. चंपाही वैतागली. पण ती म्हातारी गप बसती होय. 35ची पण वयात आल्यागत करत होती. पुन्हा खिदळत म्हणाली, घराण्याचं नाव वाढवलंच बाबा. लगीनच लावायचं होतं तर एखादी चांगल्या घराण्यातली बघायची, हे काही विपरीत करून बसला. बाजी उठला, सिगरेट पेटवत म्हणला, ए गोजाका, आता जाती का हानू खान सोलात? तमासगिरणीच्या पायात मला दम देतोय रे तू. काय रे चुकलं माझं? अलकट भावाने, तू लय लफडी करून नवरा टाकून आली, माहीत नाही वय मला. गावात कुठं कुठं बेल घातली, सगळं ठाव आहे मला. पुण्यांदा दारात आले ना, याद राख. याची राहती वय मी लय हुशारी धावतोय. उद्या गाव वाळीत टाकल तेव्हा कळल. तो जाय माझं मी गेलं बघून. चंपा तर कपाळाला हातच लावून बसली. आता तुला काय झालं? वाढ की. का माणसं लागलेत हात धुवून मागं? काय रेखामटेकडे माणसं आहेत. सदा गावची दोन्ही धुवायची सवय लागलेली, जाईन कशी ती? आता एकाला धरून चॉपल्याशिवाय नाही शानी होणारी. हे गाव आहे वय, मसन वाटा तरी बारा. आपण आहे ना आता सरळ माळ्यातल्या घरात जाऊ राहिला. कचकचच नकर. वाढ जेवायला आणि तू बी बस. त्या अजून नाही जेवले आहे. कोण? ती बापाची रखेल वय. जाऊ दे तिकडं मसनात. आपलं येगळं शिजवत जा. अगं एखाद्या वक्ती विष घालायला कमी नाही करणार. एवढं डोळं झाकलेत वय आपण. जेवता जेवता त्याला काहीतरी आठवलं. अगं तुला सांगायचं राहिलं ना, त्यो रकटे भेटला होता आपला तुंतुनवाला. बाजारात भेटला. आज वग आहे त्यांच्या तिथं. खरं काय? काय म्हणत होता? म्हणलं झालं ते चांगलं झालं. तू गेल्यावर झाली बाचाबाची, पर मिटलं सगळं. सरजा म्हणं पोलिसात बातमी द्यायला गेला होता. मग आईनं लावली माघार घ्यायला. तू काय बी म्हण, काशीबाई कशी बी असली तरी चांगलीच म्हणायची. तरी मी म्हणते पोलिसांचा ससेमिरा मागं कसा नाही लागला? पोस्टमन आलता का? आलता ना, कसलं तरी पाकिट देऊन गेलाय. मग फोडायचं नाही वे. वर इंग्रजी पत्ता आहे. तर तुमचं आहे का त्यांचं आहे म्हणून नाही फोडलं. पाकिट उघडून बघते तर आत लग्नाचं फोटो रंगीत. चंपा तर लाजलीच. किती हो चांगलं निघालेत. मग अरे आपण काय वाईट आहे का दिसायला? देवाच्या दारातला फोटो चांगलंच निघणार की. जपून ठेव, पुढं मागं उपयोगी येते. तिने फोटो जपून ठेवले. खूप दिवसांनी गप्पा मारत दोघं बी निवांत जेवली. ती त्याला आग्रहानं वाढत होती. तो नाही म्हणत नव्हता. कोबीच्या भाजीलाही जणू मटणाची चव आली होती आज. पोटभर जेवणाऱ्या नवऱ्याकडे बघून ती मनोमन सुखावत होती. चंपाची काही स्वप्न होती, सुखी संसाराच्या कल्पना होत्या. भरल्या घरात सुखाचा पानमळा ती फुलवणार होती. आपल्या जिव्हाळ्याच्या माणसांसाठी खपणार होती, पण ते सुख काही तिला मिळत नव्हतं. बाजी घरात नसला की घर तिला जाळत राहायचं, खायला उठायचं. बाजीची तीच तरा. जिथे जाईल तिथे चंपाची काळजी पाठ धरायची, काळजी त्याला अस्वस्थ करायची. तिला काही बरं वाईट होऊ नये म्हणून तिने चिंता करायचं आणि ती त्याच्याजवळ सारखायची. मग जायचं ना तमाशाला? जाऊ की, पण एक अडचण आहे. कसली? बायकांनी तमाशाला जायचा रिवाज नाही आमच्याकडं. आमच्या इथं सगळं बाप आहे पब्लिक. तू बसणार कुठं? तुमची कापडं घालून येते की. मग काय अडचण नाही ना? आईला टकोरी पण टकोरी बायकाची. आवरा मग लवकर, थर्मास भरून चहा घ्या. तिथं कुठं गाड्यावर चहा प्यायचा? वय वय घेते की. मेकअप बी असा करते बघा, बसलेल्या माणसाला कळणार नाही. तिने त्याची कापडं घातली, पॅन्टवर पट्टा लावला, गोल हॅटसारखी टोपी घातली.
केस आत शर्टात लपवले, वरनं गरम कोट घातला. निघाली जोडी. बापाचा सकाळ धरणं पत्ता नव्हता. बाबासाहेब बी गेलं काय तमाशाला? जाय ना का तमाशात जाऊन तुन माझी म्हणाव, आमच्या काय बापाचं जात आहे. जोडी तमाशाला निवांत सतरंजी टाकून बसली. त्याच्या जोडीने तिने सिगरेट ओढली. आता तमाशात पहिल्यावाने राम राहिला नव्हता. राणी उसगळी व्यस्त होती. आई वाकल्यागत झाली होती. तोच विनोद, तीच गाणी, त्याच टाळ्या. मध्ये चंपा त्याच्या कानात काहीतरी कुजबुजली. तसा तो चमकला आणि म्हणाला, अगं न गं, ओळखलं म्हणजे? अहो काय नाही ओळखत. तुम्ही हे दाढी लावा हानवटीला. हां नीट चापून बसवा. टकूर रावळा मफलरनी. हां बघितली का गंमत? मधली सुट्टी झाली तशी ती एकटीच आत घुसली. काशीला रामराम घातला. पुरुषाच्या आवाजात म्हणाली, काय जोश राहिला नाही हो तुमच्या तमाशात? का हो, यापूर्वी पाहिलं आहे वय तुम्ही? अहो लय वेळा बघितला. ती दुसरी पोरगी कुठे? काय नाचायची वीज चाळळल्यावाने. अहो ती गेली लगीन करून. बरं झालं, संसाराला लागली. पण वाईट चालीची होती. वाईट नव्हती हा ती, गुणी होती. जाऊ द्या, जिथं आसन तिथं सुखी राहती ना. चहा घ्या की साहेब. चहा घे. ती एकमेकांना निरखायला लागली. राणी जवळ येताच म्हणाली, उत्तम वाटला नाच तुमचा. निवांत भेटा एकदा. कुठं असता साहेब तुम्ही? मी डॉक्टर आहे इथेच निरेमध्ये. वा वा, वागाला थांबताय ना? हो थांबणार. मग वग संपल्यावर भेटा. भेटू की? बोलून इच्छितीने. वग संपला की ती निघाली. जाताना राणीला जवळ बोलवून म्हणाली, मला आवडला बरं का तुम्ही. पटकन प्रेमात पडावं अशी माणसं फार कमी भेटते तो. राणी लाजली. तिच्या गालावर बोट उडवत चंपा म्हणाली, सावध हो, मी डॉक्टर नाही आहे. तुझी चंपा आहे. अच्छा, आईला नमस्कार सांग. म्हणाव तब्येतीला जप. अगं पण गेली. चंपा मोटरसायकलवर सुटली गावाकडं. राणीने आईला सगळं सांगितलं. आईला तर खरं वाटेना. बापडी आली, माझ्या हातून चहा पिऊन गेली. काय चाललंय काय मायलेकीचं? सरजा भेडलाच. खोदून खोदून विचारायला लागला. अरे चंपा आली होती. कावा? आणि तू कशी काय जाऊन दिली? अरे लय गुटगुटीत झाली. लगीन मानवलंय तिला. हा शहाणीस, मुद्दाम तुला खिजवायला आली असेल ती. काशी काही बोलली नाही. घोट मारला. सामानाच्या आवरावरीला लागली. एव्हाना चंपा येऊन गेल्याचं सगळ्या तमासगिरात झालं होतं. जो तो कुजबुजत होता, चंपाचं कौतुक करत होता. ढोलकीवाल्याच्या पोटात चूल पेटली होती. चापकानं चोपलेल्या खोंडागत तो आतल्या आत फुसांडत होता. 8-15 दिवसानंतरची गोष्ट. राजेवाडीत लगीन होतं. सकाळ धरणं स्पीकर दणकत होता. पीठ चालता चालता चंपानं विचारलं, अहो कुणाच्यात आहे लगीन? काय त्या चौगुल्याच्या पोराचं लगीन आहे. तुम्ही नाही गेला वय? जायचं आहे ते भाऊकी आहे. काय नाही, निदान पंक्तीत वाढायला तरी जायला पाहिजे. या जाऊन. अहो रीतिरिवाज कशासाठी केल्या? बायका बोलवायला आल्या तर तू बी जा. मी नाही जाणार. उगा खाऊचा टाकत काय बी बोलतात त्या. बरं नका जाऊ, मी येतो जाऊन. आणि पीठ कशाला चाळते? अहो एकदाच चालून ठेवायचं म्हणजे पुन्हा स्वयंपाकाच्या वक्ती घाय नाही. बरं चालू दे तुझं, मी येतो जाऊन. तो लग्नाच्या मांडवाजवळ आला. सारं गाव जमलेलं. लग्नाआधी जेवणं उरकायची घाई. पावसाचं काय सांगावं. कवा लाबाड पाहुण्यागत येऊन आदळल सांगता येते वय. मांडवात पंक्ती बसवायचा सपाटा लावलेला. कोण पत्रावळ्या टाकतंय, कोण पाणी वाढतंय, कोण मीठ देतंय. लाडवांच्या पराती माणसांच्या तोंडाची वाट बघत असलेल्या. साऱ्यांच्या तोंडावर खुशी पिकलेली. बाजीरावनं लाडवाचा घाम्याला उचलला तसा लगीन घरचा एक पठ्ठ्या धावलाच पुढं. अरे कोणी वाढ आहे बोलवलं तुम्हाला? का? आता भावकीचं काम म्हणल्यावर कोणी बोलवायला लागतं वे. रीतच येते. रीती भाती कोळून पेणारी माणसं तुम्ही. अरे बाटक्यानं वाढायचं नसतं. म्हणजे कोण म्हणलं तुम्ही आमच्या जातीचं? तमाशातली म्हारीन घरी आणली बायको करून आणि वर रीतिरिवाजाचं आम्हाला सांगताय वय. पाळा, गावानं तुम्हाला वाळीत टाकलंय माहिती नाही का तुम्हाला?
अरे हे म्हणजे कमालच झाली. माझ्या बापानं रकेली ठेवली, त्याला का नाही वाळीत टाकला? अहो तुम्ही रकेली ठेवा हो दुसरी, पण पहिलीला सोडून द्या, आहे का नाही? तर तुम्हाला गाव घेईल परत जातीत. अरे जा, गाव मला जातीत घेणारं कोण? गावाला कोलतो मी दांड्याव. माणसं धावली, मारामारीच होयाची, पण समंजस माणसांनी भांडणं मिटवली. बाजीला बाहेर काढलं. एक म्हातारा म्हणाला, पोरा आपली चुकी असल्यावर माणसं बोलणारच की. जा घरी जा, बाहेरगावच्या माणसापुढं आपली किंमत घालवू न ग. धुमसतच बाजी घरी आला. चंपा केरसुनी घेऊन घर झाडत होती. का हो लगेच आला माघारी? माणसं लय माजलेगात करतात, मला बाडगा म्हणतात, बाडगा. त्यांनी सगळं चंपाला सांगितलं. तशी चंपा म्हणाली, माझ्या पायात तुम्हाला त्रास, मी नाही गावाला जुमानच. मग कशा पाय मनाला लावून घेत आहे? मारणाऱ्याचा हात धरता येतो, बोलणाऱ्याच्या तोंडाला कोणी हात लावायचा? यो घरातला हरामखोर सामील आहे ना तेचनी, म्हणून गावाचं फावतंय. माणसानं दुसऱ्याला दोष देऊ नये, आपल्या नशिबाला द्यावा. नशीब फिशीब मी नाही मानत, चहा कर जरा. तिने चहाला पाणी ठेवलं, 2 वेलदाडे टेचले, त्याच्यात टाकले. तो तिथंच खाटेवर चढफडत बसला. सावत्र आई आलीच. काय तब्येत बरी नाही वाटतं? काय दाढ भरली मला. ते विचारत होते चेकबद्दल. कसला चेक? ऊसाचं पेमेंट झालं म्हणे. ते माझ्या ऊसाचं झालं आहे, त्यांच्या नाही. तो कशाला त्याची बाजू घेऊन बोलते? त्याचं काय तोंड शिवलं काय? हर्रामे माणूस बसून त्या काड्या घालतोय. काय बी वाईट साईड बोलू नका त्याच्याबद्दल. पूजा करतो त्याची हार घालून. चंपानं त्याला गप बशिवलं, नाही तर सावत्र आईवर पण त्याने राग काढला असता. मध्यरात्र झाली तरी त्याला झोप येत नव्हती. सारखा सादऱ्यात ढेकून शिरल्यागत वळवळत होता. तिने त्याच्या कपाळावर हात ठेवला. काय होते? काय नाही, काय करावं सुचना. गाव काही सुखानं जगू देईन असं वाटत नाही. मग काय करायचं ठरवलं? द्यायचं गाव सोडून. आणि खायचं काय? तू पुनिंदा तमाशात काम कर. माझा अपमान झालेला आवडेल होय तुम्हाला? मग काय करू मी तरी? एक विचारू का? विचार की. ह्या बघा, आपण नवा फड काढू. मी नाचीन, तुम्ही ढोलकी वाजवा. ठरलं. पण मग भांडवलाचं कसं काय करायचं? किती लागतंय भांडवल? 2 लाख तरी लागतील. एवढं? काही सर्कस काढायचे काय? अहो 2 गाड्या हव्यात आहे, 100 माणसाचा तंबू लागन. अहो आपले 2 लाख असले ना तर सरकार 6 लाख देते. मी करतो गोळा. द्याखना तामाशा उभा करू महाराष्ट्रात. बघू, अरे रसिकांचे डोळेच दिपले पाहिजे. तुम्ही मनाव घेतलंय सा तर सपान पूर्ण व्हायला टाईम नाही लागणार. माणसं मिळतील का पण? अहो पगार फेकला का माणसासनी काय वाट आहे? मी सांगते तुम्हाला, त्या माणसासनी टपाल लिवा, सही मी हानती, पगाराचा आकडा बी त्याच्यातच मांडायचा. खरंय, तुझ्यासारखी देखणी बाई असल्यावर कलेला मरण नाही. आपण पैसे एवढे आणणार कुठनं? जमीन आहे की बाग आहे ती चांगली 6 एकर. 3 एकरात 2 लाख रुपये उभं राहत्यान. नावावं आहे ना तुमच्या? आहे म्हणून तर मी उड्या मारतोय. मग आधी जमिनीचा व्यवहार पूर्ण करा. पैशाशिवाय हातपाय हलवणं लय अवघड आहे. गाव जमिनीला गिराईक तरी मिळवून देईन ना. गावाला स्वार्थ चांगला कळतो. एकाव एक पालथी पडत्यान, बघत राहतो. तुमच्या रूपानं मला देवच भेटला की हो. ती त्याला कडकडून बिलगली. त्याच्या कुशीत स्वतःला हरवून गेली ती. श्रोते हो, हा होता भाग 4. तुणतुणं या कादंबरीचा 5वा भाग उद्या. तोपर्यंत नमस्कार श्रोते हो.